हो सर, कुमार देशमाने दीपक राजे कुमार देशमाने आणि गणेश सेटे अशी कुस्ती लागते. कुस्तीला सुरुवात. या कुस्तीसाठी ऐकायला हा म्हणजे बाळाडीचे आंबिलवाडीचा ही कुस्ती 11,000 रुपये. 11 निकाली कुस्ती 11,000 रुपये. माझं बी 200 रुपये. भाषणाला 100 रुपये. वैद्य वस्ताद यांचे बी 200 रुपये. पिन मेजर यांचे 100, नितीन मेजर यांचे 100, दादा बाजू यांचे 100 रुपये आणि कुस्तीला 100, भाषणाला 100 रुपये. हवालदार सर यांचे बी 100 रुपये. कुस्तीला सुरुवात झाली. कुमार देशमाने विरुद्ध गणेश शेटे अशी कुस्ती चालू झाली. चालू कुस्ती नंतर शुभम काळे आला का? हात वरती कर. शुभम काळे, संभाजी भडके. अमोल लडके लकडे विरुद्ध अभिजित फराटे. चला ताबडतोब दादा शिंदे, दुशांत मोरे. चला पैलवान लवकर. गोवर्धन शिंदे, अशोक पालवे, युवराज कर्डिले, आकाश घोडके, योगेश शेळके, अण्णा गायकवाड. चला लवकर. सागर कोल्हे आणि सोपोळे तयारीला लागा. विजय पवार आणि मनोज फुले आपण तयारीला लागा. तुषार सोपोळे, चिंचेजी तालीम पुणे आणि अण्णा गायकवाड काष्टी तयारीला लागा. विजय पवार आणि मनोज फुले तयारीला लागा. माजी सरपंच बबन डबा यांचे बी 200 रुपये. पैलवान खालच्या कुस्त्या संपलेले. आपण हलगीवाले वाजवण्यासाठी आणलेले आकडे शोभा वाढवण्यासाठी कोणाला काही त्रास होतो हलगी वाजल्याने लोक आकडे शोभा वाढवतो. युनिकॉर्न गाडीची एक चावी हरवलेली आहे. तुम्हाला सापडले तर कृपया इकडे आणून द्या. हलगीवाले राऊंड 12. आपण 10,000 रुपये देऊन हलगीवाले आणलेले होते शोभा वाढवण्यासाठी. रणहरी पळत राऊंड 12चा खणखणीत दंडनी रणात शाबास. हलगी बाजार धमाका हलगी ग्रुप कौटळी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. किरण भाऊ गायकवाड यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेडी चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे अकलूज माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद किरण गायकवाड. हे पहा, खाली बसा जरा. मागं प्रेक्षकांना कुस्त्या दिसत नाही. माझ्या मागे उभा राहिलेले जरा खाली बसा की, कारण तिकडे वयस्कर माणसं बसलेले, त्यांना कुस्त्या दिसाव्या. विनंती बसा. बसा खाली. विनंती बसा. बसा खाली. विनंती. ए बळा बसकी खाली. ए बस खाली. बसा खाली. संदीप गायकवाड पैलवान यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद संदीप गायकवाड पैलवान. जरा खाली बसा. मागा प्रेक्षकांना कुस्त्या दिसत नाहीत. 2 कुस्त्या चालू आहेत. डाव प्रतिडाव चालू आहेत. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीच व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला 2 दिवस कुठंतरी विश्रांती मिळावी, आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे, यासाठी गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी. आणि तिथून पुढच्या काळामध्ये
त्या यात्रेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, देवाचं लग्न असेल, देवाचा जमीन असेल, असे विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले जायचे. आणि यात्रेची सांगता करत असताना कुस्त्याचं मैदान, या मैदानाच्या माध्यमातून तरुण पिढी निरोगी राहावी, निर्व्यसनी राहावी, सशक्त व्हावी, बलशाली व्हावी, यासाठी हे संयोजन नियोजन आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी घालून दिली. आणि ती परंपरा आज आपण जपतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श ठेवतोय. परंपरा आणि संस्कृती जपतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. परंपरेला आणि संस्कृतीला जो विसरतो त्याचा भविष्यकाळ अंधकारमय असतोय. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांचं वाक्य आहे. राजू तळवी यांच्याकडूनही माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद राजू तळवी वस्ताद. 2 कुस्त्या चालू आहेत, डाव प्रतिडाव चालू आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान यशस्वीने वाटचाल करायला लागलेलं आहे. हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं? तुमचा बँक बॅलन्स कोण बघायला येत नाही, तुमच्या तिजोरीत किती आहे कोण बघायला येत नाही. पोरग कुणाचं पैसे फिटले. आजच्या काळात आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच 2 गोष्टी चारी चाललेला आहे. आज संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची ही वस्तुस्थिती आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी येतेच नाही, आणि संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती राहत नाही. बरोबर का संदीप भाऊ? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतो का जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं हे कळलं पाहिजे. जुना काळ बघितला, जुन्या काळात घरात पैलवान सांभाळणं, घराण्याचा छंद, गावचं वैभव, म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय अवघड ठरणार नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइसपेठ पैलवान विजय चौधरी, नरसिंग यादव, राहुल आवारे, सुनील साळुंके, दादा 12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस होऊ शकत नाही. आणि पंचाचा निर्णय शाबास. पण लाल मातीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस. चला कुस्ती करा पैलवान. डाव आणि प्रतिडाव पाहिजे, अटॅक आणि आक्रमण पाहिजे. कुस्ती करा. याच साठी केला होता ठास, याच साठी. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी लावून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. सगळ्या मस्तीचा खुराक खावा लागतो. मैदान चालू आहे. संजय सावंत सरपंच, दीपक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, बाबुराव गायकवाड प्रगतशील बागायतदार, रमेश अण्णा गायकवाड चेअरमन. पैलवान छोटे सोडून कपडे काढून आकडा तयार राहायचं. यानंतर आपली कुस्ती. मिठाई सहकारी पतसंस्था चेअरमन मिठू शेठ शिंदे, अहमद हवालदार सदस्य सोसायटी यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमिटी चालू आहे. त्याबद्दल मला प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर्वांचा मी आभारी आहे. कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पाठवावं लागतं. काय अंगलट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एक असतो, ऐकणारे अटीट असतात. शब्द ही शस्त्र आहे सर. शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. भले भले नेते बोलताना चुकले, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहित आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. काना मात्रा वेलांटी उकार. आलेल्यापैकी कोण मुख्य नाही, सगळ्याला बोलता येतं, पण त्या बोलण्यात काही दर्द असावा लागतो, दम असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. म्हणून इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात बराचसा फरक आहे. तुकामने जातीचे असावे, वेड्या गबाळाचे काम नव्हे.
ज्याला अंतकरणापासून कुस्ती समजते तोच फक्त कुस्तीची कॉमेंट्री करू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. रमेश गायकवाड यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी रमेश गायकवाड यांच्याकडून मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. शाबास. एक चाक लावण्याचा प्रयत्न तिकडे होता, हुकलेला आहे आणि डोक्याला डोकं लागलेलं आहे. पैलवान डोक्यातले विचार चालू करा. डोक्यातल्या विचारानं कुस्ती होत असते. चला पुढली गोष्ट चला. चला पुढची कुस्ती. ही कुस्ती लावण्यासाठी ना टेलर मध्ये पंचमंडळ वगैरे झाली. चला आपा वैद्य तात्या चला पाटील चला आपा वैद्य. हो सर हे कुस्तीचं बघायला पांढर घ्यायला हे पहा 2 मिनिटाचं टायमिंग द्या, नाहीतर गुणावर कुस्ती लावली जाईल. 2 मिनिटं. दोन्ही पैलवान नोंद घ्या. गणेश कुमार अमोल आले का? अमोल हात वरती कर. हा. अभिजित फराटे शाबास. ही कुस्ती लावण्यासाठी संदीप पवार नावरा. चला राजेंद्र जगन्नाथ गायकवाड आतमध्ये या. संदीप भाऊ पवार शिरूर केसरीचे मानकरी नाहवला. राजेंद्र जगन्नाथ गायकवाड या आतमध्ये या कुस्ती लावण्यासाठी या. चे सुप्रसिद्ध पैलवान संदीप भाऊ पवार वडगावचे पवार या कुस्ती लावायला या. शिरूर केसरी किताबाचे मानकरी आखाड्यात चालू ना. आले. संदीप भाऊ आखाड्यात आले, पैलवान बारके दिसायला लागले. कुस्तीला सुरुवात होती. शाबास. ऐकलो हा पहलवान काष्टीचा आहे. पहलवान बुरानगरचा आहे. पिंपळा गावचे भरनाथ यात्रा उत्सवानिमित्त अतिशय असे उत्कृष्ट मैदान आमचे मित्र संदीप गायकवाड किरण गायकवाड आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीने भरावलं. त्यामुळे अधिक अतिशय आनंद होतो. कुस्ती नियोजक आमचे सहकारी युवक तथागत याचे यांचंही असं अभिनंदन. कुस्तीला सुरुवात झालेली. या कुस्तीसाठी नागराचे संदीप पवार यांचे 200 रुपये. बस.